हाय हॅलो नमस्कार. बुक कॉर्नर या सिरीजमधून मी वाचलेल्या आणि मला आवडलेल्या काही पुस्तकांविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही पुस्तकं आणि हे भाग तुम्हाला कसे वाटतात हे तुम्ही मला नक्की सांगा. याआधीसुद्धा काही कवितांची आणि गझलची पुस्तकांविषयी मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर तेही भाग तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा. त्याची लिंक मी वर आय बटनमध्ये देतो, तर नक्की चेकआउट करा. आणि माझा मित्र आदित्य महाजन याच्याबरोबर मी द ओक टॉक्स नावाने एक पॉडकास्ट करण्याचा प्रयत्न केला. तर तोही भाग तुम्ही बघितला नसेल, आमच्या गप्पा तुम्ही ऐकल्या नसतील तर नक्की ऐकू शकता. त्याची सुद्धा लिंक मी वर आय बटनमध्ये देतो. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या या भागात मी तुम्हाला सांगणार आहे वपू काळे यांनी लिहिलेल्या आणि मेहता पब्लिकेशननं प्रकाशित केलेल्या संवादिनी या कथासंग्रहाविषयी. खरं तर संवादिनीचा अर्थ आपल्या बऱ्याच जणांना आपल्यापैकी माहिती आहे. हार्मोनियम किंवा ज्या गाण्याच्या कार्यक्रमामध्ये आपण जी सूरपेटी वाजवतो, ऐकतो, त्याला खरं तर संवादिनी असं म्हटलं जातं. पण ह्या पुस्तकाच्या अनुषंगानं जो एक दुसरा अर्थ आपल्याला संवादिनीचा लक्षात येऊ शकेल तो म्हणजे आपल्याशी संवाद साधणारं किंवा चांगला संवाद साधण्याची इच्छा असलेलं असं कोणीतरी. तेव्हा त्या अर्थानं या पुस्तकाशी संदर्भात संवादिनी या शब्दाचा अर्थ आहे असं मला वाटतं. हा एक अगदी छोटासा कथासंग्रह आहे, म्हणजे अगदी 80-82 पानांचे पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये 6च कथा आहेत. पण त्या 6 कथा म्हणजे संवादाचं किंवा वेगवेगळ्या नात्यांचे वेगवेगळे 6 पदर उलगडल्यासारखं आहे. त्यामुळे हे जरी छोटं असलं तरी हे पुस्तक नक्की वाचण्यासारखं आहे. नुकताच मी एका पुस्तक दालनामध्ये गेलो होतो. तर त्यांच्याकडं सुरू असलेल्या योजनेअंतर्गत किंवा त्यांच्याकडे मिळत असलेल्या सवलती अंतर्गत ज्यावेळेला तुम्ही त्यांचे सभासद होता त्यावेळेला एक ठराविक किमतीपर्यंतचं एखादं पुस्तक तुम्हाला पहिल्यांदा भेट मिळतं. तर हे पुस्तक मला तिकडं भेट म्हणून मिळालं होतं आणि खरं तर अगदी छोटंसं पुस्तक आहे, त्यामुळे ते बसल्या बसल्या संपेलही असं वाटलं आणि म्हणून हे पुस्तक पहिल्यांदा वाचायला सुरुवात केली. याआधी खरं तर वपूंचं मी चिअर्स आणि आपण सगळे अर्जुन हे पुस्तक वाचलं होतं. त्यामुळे वपूंच्या लेखनाविषयीची जी एक उत्सुकता किंवा नेमकं काय असणार आहे असं जी काही भावना असते त्या भावनेतनं खरं तर हे पुस्तक वाचायला सुरुवात केली होती. आपण एकमेकांना नक्की भेट हे पुस्तक देऊ शकतो. ह्याच्यामध्ये ज्या 6 कथा मी सांगितल्या त्या 6 कथांची नावं ही अशी आहेत. तर ह्या प्रत्येक कथा म्हणजे आपल्या नात्यामधलं किंवा आपल्या संवादातला एक एक पदर आहे असं निश्चित वाटतं. कारण पहिल्या कथेमध्ये काही वेळेला काय होतं, आपण एखाद्या गोष्टीचा खूप उहापोह करतो, म्हणजे गरज नसताना खूप त्या गोष्टीवर दंगा करतो, खूप त्या गोष्टीवर संवाद दुसऱ्याबरोबर आपलं होतो. मग त्याच्यातून काही वेळेला भांडणं होतात, काही वेळेला नाराजी वगैरे वगैरे वगैरे. तर या पहिल्या कथेमधनं हेच थोडंसं आपल्याला शिकायला मिळतं की एखाद्या गोष्टीचा उहापोह न करता ती गोष्ट शेवटपर्यंत ऐकून घेतली तर त्याच्यातून खूप काहीतरी चांगलं किंवा जे अपेक्षित आहे तसंच काहीतरी आपल्याला त्या गोष्टीमधून मिळू शकतं. दुसऱ्या कथेमध्ये आपल्याला साधारण 2 पात्रातला आपली नोकरी आणि आपल्या बायकोची नोकरी याच्याविषयी असणारा हा संवाद आहे. आणि मला सगळ्यात आवडलेली कथा आहे ती तिसरी कथा आहे की ज्याच्यामध्ये नवरा बायकोचं भांडण असं दाखवलं आहे. म्हणजे नोकरी करणाऱ्याच नवरा बायकोंचं भांडण, पण त्याचा शेवट अर्थात वपूंच्या लेखनाचं जे वैशिष्ट्य आहे शेवट खूप रंजक आणि खूप ट्विस्ट असेल असा त्या कथेचा शेवट आहे. आणि शेवटच्या ज्या 2-3 कथा आहेत त्यामधून सुद्धा वपूंच्या लेखनाची खास शैली आपल्याला वाचायला मिळते. अगदी लहानपणापासून आपण खूप गोष्टी ऐकत मोठे झालो आहोत. म्हणजे अगदी ससा कासवाच्या गोष्टीपासून सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या आणि त्यामुळं गोष्टी किंवा आत्ताचं जे काही सो कॉल्ड स्टोरी टेलिंग आहे ते आपल्या घरात खूप आधीपासून आपण सगळ्यांनीच अनुभवलेलं आहे. पण खास करून वपूंच्या कथा वाचायला लागल्यानंतर त्या कथांमधली वाढत जाणारी उत्सुकता, शेवटपर्यंत त्या कथांमधला टिकून राहणारा सस्पेन्स, एखादा प्रसंग डोळ्यासमोर उभं राहणं, त्या कथेमधल्या पात्रांची मर्यादा ओळखणं, त्या पात्रांमध्ये संवाद भरकटत न जाणं, ते विषयाला कुठंतरी धरून शेवटपर्यंत जाणं
आणि गरज नसणारे संवाद त्या कथांमध्ये कुठेही वाचायला मिळत नाहीत. जेवढे गरजेचे आहेत, जेवढे त्या कथेला आवश्यक आहेत, असेच संवाद बपूंच्या प्रत्येक कथेमध्ये या पुस्तकात वाचायला मिळाले. म्हणून हे पुस्तक खरं तर खूप रिलेट होत गेलं. आपण जेव्हा एखादं पुस्तक वाचतो किंवा एखादं ऑडिओ बुक ऐकतो तर त्याच्यामधून एखादी जरी गोष्ट आपल्याला आत्मसात करता आली तरी खूप झालं असं वाटतं, नाही का? या पुस्तकाच्या बाबतीत सांगायचं झालं तर या पुस्तकाची पहिली आवृत्ती 1983 मध्ये प्रकाशित झाली होती. तेव्हाची नोकऱ्यांची परिस्थिती आणि आत्ताचं सो कॉल्ड कॉर्पोरेट लाईफ, म्हणजे नोकरी तेव्हाची आणि आत्ताचं कॉर्पोरेट लाईफ, पण दोन्ही परिस्थितींमध्ये घरात चालत असणारे जे संवाद आहेत ते संवाद खूप महत्त्वाचे आहेत. आणि त्यामुळंच बपू तेव्हाही चपखल होते असं वाटतं आणि आत्तासुद्धा बपूंचं त्या काळचं पुस्तक खूप रिलेट करतं असं नक्की वाटून जातं. अगदी बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीबरोबर काय बोलायचं आता असं म्हणून आपण काही संवाद अर्धवट सोडलेले असतात, पण ते संवाद सुद्धा पूर्ण व्हायला हवेत, कारण ते पूर्ण झाल्यानंतर अगदी छोट्या छोट्या गोष्टींची किंवा अगदी छोट्या छोट्या समस्यांची उत्तर आपल्याला त्यातून मिळू शकतात. या अर्थाच्या काही सारांशरूपी ओळी पुस्तकात आपल्याला अगदी शेवटी लिहिलेल्या बघायला मिळतात. त्यामुळं हे अगदी छोटंसं 80 रुपये किमतीचं पुस्तक आहे. तुम्ही नक्की वाचा. काहीतरी हलकं फुलकं, काहीतरी आनंद देणारं वाचण्याचा तुम्हाला नक्की आनंद मिळेल. वाचा आणि कसं वाटलं हे मला सांगायला विसरू नका. या पुस्तकाची ॲमेझॉनची लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथं जाऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता. तर भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन पुस्तकासह.